नमस्कार. मी डॉक्टर विजय डी गायकवाड, सहाय्यक प्राध्यापक व भूगोल विभाग प्रमुख, देवचंद कॉलेज अर्जुननगर, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. सृष्टी क्रिएशन्स जॉग्राफिकल अँड टेक्निकल व्हिडिओच्या या माझ्या डॉक्टर विजय डी गायकवाड या चॅनलच्या माध्यमातून आज शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विषयाकरिता BA भाग 3 राजकीय भूगोल प्रकरण क्रमांक 3च्या अभ्यासक्रमावर आधारित, त्याचबरोबर नेट, सेट आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांना उपयुक्त अशा प्रकारची एक संकल्पना आज या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये स्पाइकमन यांची रिमलँड संकल्पना आज आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्पाइकमन यांची रिमलँड संकल्पनेच्या संदर्भातील विविध पैलू लक्षात घेता या व्हिडिओचं मी 2 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. चला तर मग बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून स्पाइकमन यांची रिमलँड संकल्पना. तर या भागात आपण काय पाहणार आहोत याच्यावर एक आपण दृष्टिक्षेप टाकूयात. स्पाइकमन यांची रिमलँड संकल्पना, निकोलस जॉन स्पाइकमन यांचा जीवन परिचय, स्पाइकमन यांच्या संकल्पनेची पार्श्वभूमी, स्पाइकमन यांनी मॅकिंडर यांचे खोडलेले विचार, स्पाइकमन यांचे स्वतंत्र असणारे विचार, सागरी सामर्थ्याविषयी स्पाइकमन यांचे असणारे विचार, स्पाइकमन यांची रिमलँड भूमी नेमकी काय आहे त्या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर हृदयस्थल आणि रिमलँड या 2 संकल्पनेमध्ये असणारा फरक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे. त्याचबरोबर रिमलँड विषयी स्पाइकमन यांचं घोषवाक्य आणि स्पाइकमन यांच्या रिमलँड सिद्धांताची प्रासंगिकता या विविध घटकांवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर स्पाइकमन यांची रिमलँड संकल्पना काय आहे ते आपण बघूयात. या अगोदर आपण मॅकिंडर यांचा हृदयस्थल सिद्धांताची संकल्पना अभ्यासलेली आहे. त्याचबरोबर मॅकिंडर यांचा जो काही हृदयस्थल सिद्धांत आहे या संकल्पनेस मिळती जुळती परंतु थोडीशी वेगळी अशा प्रकारची संकल्पना त्यांनी जी मांडलेली आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. वैश्विक लष्करी डावपेचाच्या दृष्टीनं मॅकिंडर यांचा जो काही हृदयस्थल सिद्धांत आहे त्या हृदयस्थल सिद्धांताप्रमाणेच स्पाइकमन यांची रिमलँड संकल्पना आणि त्या संकल्पनेला तितकंच महत्त्व आहे. निकोलस जॉन स्पाइकमन यांचा जीवन परिचय आपण बघतोय. निकोलस जॉन स्पाइकमन यांचा जन्म पश्चिम नेदरलँडमधील ॲम्स्टरडॅम येथे 13 ऑक्टोबर 1893 मध्ये झाला. इसवी सन 1900 मध्ये ते अमेरिकेमध्ये आले आणि कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1923 मध्ये ते कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. देशादेशाचे राजकीय संबंध हे राजकीय सत्तेतून निर्माण होतात असं मत सर्वप्रथम निकोलस जॉन स्पाइकमन यांनी जाहीर केलं. त्याचबरोबर भूगोलाचा राजकारणावर परिणाम होतो या गोष्टीवर स्पाइकमन यांनी या सिद्धांताच्या माध्यमातून भर दिलेला आहे. स्पाइकमन यांनी 1935 ते 1940 या कालखंडात याले विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय संस्थेचे संचालक म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. 1942 मध्ये त्यांनी स्पाइकमन यांनी अमेरिकाज स्ट्रॅटेजी इन वर्ल्ड पॉलिटिक्स, द युनायटेड स्टेट्स अँड द बॅलन्स ऑफ पॉवर या नावाचा त्यांनी एक ग्रंथ लिहिला. स्पाइकमन यांच्या या ग्रंथातील लिखाणाचा संयुक्त संस्थानाचं जे काही संरक्षण धोरण आहे त्या संरक्षण धोरणावर परिणाम झाला आणि 26 जून 1943 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. जवळपास 20 वर्षाच्या कालखंडामध्ये 1923 ते 1943 या त्यांच्या कारकिर्दीमध्ये या 20 वर्षाच्या कालखंडात त्यांनी राजकीय भूगोलामध्ये दिलेलं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्पाइकमन यांच्या संकल्पनेची पार्श्वभूमी नेमकी काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. सन 1919 मध्ये मॅकिंडर यांनी लोकतंत्रात्मक आदर्श आणि यथार्थता, डेमोक्रेटिक आयडियाज अँड रियालिटी
हा ग्रंथ लिहिला होता. 1942 मध्ये हा ग्रंथ पुनर्मुद्रित करण्यात आला आणि त्याची प्रस्तावना सुप्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ एडवर्ड इयरले यांनी लिहिली. या प्रस्तावनेमध्ये त्यांनी मॅकिंडर यांच्या ग्रंथातील जी स्थिती आहे त्या स्थितीवर आपल्या पृथ्वीची कर्मगती अवलंबून आहे या भौगोलिक वास्तवतेचा कुठंही उल्लेख नसल्याचा त्यांनी म्हटलेला आहे. स्पाइकमन यांच्या संकल्पनेची पार्श्वभूमीत आणखीन काही महत्त्वाचे घटक आहेत. त्यामध्ये मॅकिंडर यांचा ग्रंथ आंतरराष्ट्रीय संघर्षातील लष्करी डावपेचाचा अभ्यास करणाऱ्यांना आवश्यक असल्याचं मत एडवर्ड इयरले यांनी त्यांच्या प्रस्तावनेत मांडलेलं आहे. मॅकिंडर यांच्या पुनर्मुद्रित करण्यात आलेला या ग्रंथानं प्रभावित होऊन स्पाइकमन यांच्यातील एक अभ्यासक जागृत झाला आणि 1942 मध्ये स्पाइकमन यांनी हा ग्रंथ लिहिला. स्पाइकमन यांनी हा ग्रंथ लिहित असताना लष्करी डावपेचाच्या संदर्भातील आपले जे विचार आहेत ते आपले विचार या ग्रंथामध्ये प्रकटपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच वेळी स्पाइकमन यांनी वैश्विक लष्करी डावपेचाच्या विषयी रिमलँड हा सिद्धांत जगासमोर मांडला. स्पाइकमन यांच्या संकल्पनेची पार्श्वभूमी हृदयस्थलाला मॅकिंडर यांनी काही गोष्टीमुळे महत्त्व दिलेलं होतं आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत ते इथं पाहणं अत्यंत आवश्यक आहे. हृदयस्थलाचा विशाल विस्तार व हृदयस्थलाचं मध्यवर्ती स्थान हा त्याच्यातला पहिला भाग आहे. त्याचबरोबर अंतर्गत भागातून सागरी दळणवळण जोडणारे जे मार्ग होते, खंडांतर्गत भागातून सागरी भागांना जोडणारे जे दळणवळणाचे मार्ग आहेत त्या दळणवळणाच्या मार्गाला मॅकिंडरनी महत्त्व दिलेलं होतं. या कारणाने हृदयस्थलाचा जो भाग आहे तो भाग एकसंघ व राजकीय दृष्टीने सामर्थ्यवान बनेल अशी मॅकिंडर यांची धारणा होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की कमी आर्थिक संभाव्यता असलेला विस्तीर्ण अशा प्रकारचा जो स्टेपीज प्रदेश आहे त्या स्टेपीज प्रदेशाचं मोठ्या आर्थिक विकासात झालेलं परिवर्तन, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी विचारात घेऊन स्पाइकमननी आपला हा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला आणि स्पाइकमननी मॅकिंडर यांचे विचार खोडलेले आहेत. ते कशा पद्धतीने खोडलेत ते आपण बघूयात. मॅकिंडरचं हृदयस्थल हे वर्तमान आणि भविष्यकालीन दळणवळण गतिशीलता व लष्करी सामर्थ्याचं केंद्र असणार नाही, कारण रशियन अर्थव्यवस्था व भूगोल यासाठी कोणताही आधार प्रस्तुत करत नाही. यासाठी स्पाइकमन यांनी पुढील कारणं दिलेली आहेत. ती कारणं कोणती आहेत ती आपण बघूया. एक, जर हवामानाची स्थिती तशीच राहिली आणि कृषी तंत्रात क्रांती अथवा प्रगती झाली तर कृषी उत्पादकतेचे क्षेत्र मध्य सायबेरियापेक्षा पश्चिम रशियातच राहील, शिवाय शेतीचा एवढा विस्तार होणार नाही. हे स्पाइकमन यांनी मॅकिंडरच्या खोडलेल्या विचाराच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. याशिवाय औद्योगिकरणाचे अनुकूल असे घटक हे उरल पर्वताच्या पश्चिमेलाच आहेत, ते इतर भागात नाहीत. स्पाइकमन यांचे स्वतंत्र जे काही विचार आहेत ते विचार आपण इथं बघूयात. त्यामध्ये मॅकिंडरच्या मताप्रमाणे हृदयस्थलात जरी बदल झाले आणि त्यामध्ये शेतीची प्रगती झाली तरी हृदयस्थलातील शेती उत्पादनाद्वारे मोठ्या लोकसंख्येस हृदयस्थल पूर्णतः पोषण करण्यास असमर्थ असेल. हे स्पाइकमनचे विचार आहेत. जर युरेशियाच्या केंद्र भागामध्ये म्हणजे हृदयस्थलामध्ये रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग यांचा विकास होऊन त्या भागाची गती क्षमता वाढली तर हृदयस्थलाच्या सभोवताली असणाऱ्या प्राकृतिक अडथळ्याकडे कुठलेही दुर्लक्ष करता येणार नाही, कारण हृदयस्थलाच्या अतिउत्तरेकडे वर्षभर गोठणारं तापमान आणि इतर भागात उंच पर्वतरांगा आहेत. हृदयस्थलाच्या मोठ्या भागामध्ये दळणवळण अतिशय तुरळक असल्याचं जाणवतं. हे जे विचार आहेत हे विचार स्पाइकमननी मांडलेले आहेत. सागरी सामर्थ्याच्या विषयी स्पाइकमन यांचे जे काही विचार आहेत तेही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. मॅकिंडर यांची जी काही भूराजकीय रचना असलेला युरेशियाच्या भूसामर्थ्याला विरोध करून या ठिकाणी स्पाइकमन म्हणतात की जागतिक राजकारणाच्या स्थितीला प्रमुख दोन गोष्टी जबाबदार आहेत. तर त्या कोणत्या दोन गोष्टी आहेत ते इथं बघूयात. त्यामध्ये एक,
वाढती सागरी नौदल शक्ती आणि दुसरं आहे म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातील सागरी मार्गाचा शोध. या दोन गोष्टी मॅकिंडर यांच्या भूराजकीय रचना असलेल्या युरेशियाच्या भूसामर्थ्याला विरोध करत असताना स्पाइकमन यांनी मांडलेली आहेत. म्हणजेच स्पाइकमन यांनी सागरी गतिक्षमता हा नवीन भूराजकीय रचनेचा आधार आहे हे मान्य केलेलं आहे किंवा ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सागरी सामर्थ्याविषयी स्पाइकमन आणखीन काय म्हणतायत? स्पाइकमन यांच्या म्हणण्यानुसार पूर्वीचा जो काही अखंड भूप्रदेश असलेला रोमन, चीन आणि रशियन साम्राज्यांनी जगाला भूसाम्राज्याचा इतिहास दाखवलेला आहे. त्यानंतरच्या काळात आपण जर बघितलं तर समुद्र हे मोठ्या विशाल सत्तेचे मार्ग बनलेले आहेत. याशिवाय ब्रिटिश, फ्रेंच, जापानीज साम्राज्य जे होती त्या साम्राज्यांनी तसेच सागरी सामर्थ्य असलेले अमेरिका यांनी देखील आधुनिक जगाच्या विकासामध्ये मोठं योगदान दिल्याचं दिसून येतं. एकूणच सागरी सामर्थ्यामुळेच युरेशियाचा जो प्रदेश आहे तो युरेशियाचा प्रदेश एकसंघ घटक म्हणून राहिला असावा आणि तोच जुन्या आणि नव्या जगाच्या परस्पर संबंधांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारचं सागरी सामर्थ्याविषयी स्पाइकमन यांनी त्यांचे स्वतंत्र असे विचार मांडलेले आहेत. स्पाइकमन यांची रिमलँड भूमी नेमकी काय आहे ते आपण इथं बघूयात. स्पाइकमन यांच्या मते मॅकिंडर यांनी हृदयस्थल सिद्धांतात सांगितलेल्या युरेशियाच्या अंतर्गत असलेल्या अर्धचंद्राकार जलस्थल, ज्याला इनर क्रिसेंट असं म्हटलेलं होतं, त्या इनर क्रिसेंट म्हणजेच अर्धचंद्राकार जलस्थल स्थान असलेल्या प्रदेशाचा यामध्ये समावेश होतो. यामध्ये अंशतः भूमी आणि अंशतः सागरीय अशा प्रकारचं स्थान त्या ठिकाणी ओळखलं जातं, कारण या भागाच्या सीमा सागराशीही जुळतात आणि भूमीशीही जुळतात. एका बाजूला बाह्य चंद्राकार आणि दुसऱ्या बाजूला हृदयस्थल असल्यानं त्याला उपांत्य क्षेत्र किंवा इनर क्रिसेंट असं म्हटलं जातं. यालाच बफर झोन असंही म्हटलेलं आहे. स्पाइकमन यांची रिमलँड आणि रिमलँड समजून घेत असताना या आकृतीच्या साहाय्याने आपण समजून घेऊयात. या आकृतीमध्ये आपल्या लक्षात येतं की या आकृतीच्या साहाय्यानं बघत असताना आपल्याला मॅकिंडर यांची जी काही हार्टलँड आहे ती मॅकिंडर यांची हार्टलँड इथं आपल्याला दिसते आणि या हार्टलँडच्या संदर्भात आपण विचार केला तर मॅकिंडर यांनी ही जी काही हार्टलँड भूमी आहे, हृदयस्थल भूमी आहे, ही हृदयस्थल भूमी विशेषतः या भूमीवर जो अधिराज्य गाजवेल तो संपूर्ण जगद्दीपावर अधिराज्य गाजवेल, अधिकार गाजवेल अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. तर तो त्यांचा हार्टलँडचा भाग आहे. त्याचबरोबर इथं आपल्याला ईस्ट युरोपियन प्लेन आपल्याला दिसतंय. हा संपूर्ण भाग जो आहे तो ईस्ट युरोपियन प्लेनचा आहे. त्याचबरोबर या हार्टलँडच्या बाजूच्या म्हणजेच जी अर्धचंद्राकार मॅकिंडरची अर्धचंद्राकार भूमी होती त्या अर्धचंद्राकार भूमीचा आपण जर भाग बघितला तर त्या अर्धचंद्राकार भूमीच्या भागामध्ये हा जो संपूर्ण प्रदेश आहे या संपूर्ण प्रदेशाचा यामध्ये समावेश होतो, ज्याला मॅकिंडरनी त्याच्या सिद्धांतामध्ये अर्धचंद्राकार भूमी या नावाने ओळखलेला आहे. आणि या अर्धचंद्राकार भूमीचा विचार करत असताना याच्यामध्ये आपल्याला अनेक देशांचा समावेश होताना दिसतो. त्यामध्ये जपान असेल, त्यानंतर कोरिया असेल, फिलिपाईन्स, त्याचबरोबर चायना, इंडिया म्हणजे भारत, लाओस, व्हिएतनाम आणि कंबोडिया, त्याचबरोबर सौदी अरेबिया, कुवेत, इराण, इराक, लेबनान यासारखे जे प्रदेश आहेत या संपूर्ण प्रदेशांचा याच्यामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर या आकृतीमध्ये आणखीन एक आपल्याला गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे या आकृतीमधील हार्टलँड आणि रिमलँड या दोघांना जोडणारा दुवा म्हणजेच गेटवे कनेक्शन्स. इथं आपल्याला जो काही मार्ग दिसतोय तो मार्ग आहे तो म्हणजे गेटवे कनेक्शन्स. म्हणजे हार्टलँड आणि रिमलँड या दोन भूमींना जोडणारा दुवा म्हणजेच दळणवळणाचे मार्ग या निमित्ताने आपण त्याच्याकडे बघू शकतो. आणि हे जे मार्ग आहेत या मार्गानेच हार्टलँड आणि रिमलँडची जी भूमी आहे ही भूमी
एकमेकांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यालाच गेटवे कनेक्शन्स बिटवीन हार्टलँड आणि रिमलँड असं आपल्याला म्हणता येईल. इथं आपण बघतोय की हृदयस्थल व रिमलँड, हृदयस्थल आणि रिमलँड या ज्या भूमी आहेत या नेमक्या काय आहेत या आकृतीच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की एका बाजूला हृदयस्थल आहे आणि दुसऱ्या बाजूला इथं मी रिमलँडची भूमी दाखवलेली आहे. तर ही जी काही हृदयस्थल आहे ते नेमकं काय आहेत बघूया. मॅकिंडर यांचं हृदयस्थल, ज्याला आज त्यांनी पिवोट एरिया असं म्हटलेलं होतं, तो पिवोट एरिया. त्याचबरोबर इकडे जे आपण बघतोय ते म्हणजे रिमलँड, जे मॅकिंडरच्या हृदयस्थलाच्या बाहेर जी अर्धचंद्राकार भूमी आहे ती अर्धचंद्राकार भूमी, त्याला स्पाईकमनने रिमलँड असं म्हटलेलं आहे. तर बघूया नेमकं ही पिवोट एरिया आणि हा रिमलँड हा जो भाग आहे तो कसा दिसतो. तर मॅकिंडर यांचा जो काही इनर क्रिसेंटचा भाग होता तोच या ठिकाणी स्पाईकमन यांच्या रिमलँडचा भाग म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की इकडं पिवोट एरिया म्हणजेच मॅकिंडर यांची हार्टलँड आणि इकडं आपल्याला दिसते आहे ती म्हणजे स्पाईकमन यांची जी रिमलँड भूमी. रिमलँडविषयी स्पाईकमन यांचं जे घोषवाक्य होतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामध्ये जो रिमलँडवर अधिकार गाजवेल तो युरेशियावर राज्य करेल, जो युरेशियावर राज्य करेल तो जगाच्या प्रारब्धावर राज्य करेल. म्हणजेच हू कंट्रोल द रिमलँड रूल्स युरेशिया अँड हू रूल्स युरेशिया कंट्रोल्स द डेस्टिनीज ऑफ द वर्ल्ड. अशी जी काही वाक्यरचना आहे ती वाक्यरचना स्पाईकमन यांनी रिमलँडचं महत्त्व सांगत असताना रिमलँडच्या संदर्भामध्ये वापरलेली आहे. स्पाईकमन यांच्या रिमलँड सिद्धांताची प्रासंगिकता ती नेमकी काय आहे ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूयात. रिमलँडवरती USA आणि रशिया या दोघांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी स्पर्धा आहे. USA संदर्भात पाहिलं तर चीन सोडलं तर सर्व देशांशी, मग ते सौदी अरेबिया असेल, कतार असेल, फ्रान्स असेल, भूमध्य समुद्री देश असतील, याशिवाय भारत असेल, या सर्वांशी अमेरिकेचे सलोख्याचे संबंध आहेत. रशियाच्या संदर्भात बघितलं तर जे देश अमेरिकेच्या विरोधात आहेत त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करत आहे. यामध्ये सिरिया, इराण, पूर्व युक्रेन, उत्तर कोरिया, चीन, त्याचबरोबर भारत इत्यादी देशांचा समावेश त्या काळामध्ये असल्याचं म्हणजे ते प्रासंगिकतेच्या संदर्भामध्ये स्पाईकमन यांचं मत आहे. रिमलँडच्या केंद्रभागी भारत हा देश असून भारताचा अमेरिकेशी चांगले संबंध आहेत. भारत आणि चीन हे जे दोन्ही राष्ट्र आहेत ही दोन्ही राष्ट्र रिमलँड क्षेत्रावरती आपलं प्रभुत्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत हे प्रासंगिकतेच्या निमित्ताने स्पाईकमननी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॅकिंडर आणि स्पाईकमन या दोघांच्या मध्ये तुलना केली तर त्याच्यामधील अनेक घटक आपल्या नजरेस पडतात. हॅल्बर्ट मॅकिंडर यांनी जो काही सिद्धांत मांडला त्याला आपण हृदयस्थल असं म्हणतो आणि निकोलस जॉन स्पाईकमन यांनी ही जी काही संकल्पना मांडली तिला आपण रिमलँड असं म्हणतो. आता हार्टलँडमध्ये म्हणजे हृदयस्थलामध्ये आणि रिमलँडमध्ये या दोघांच्या अनुषंगाने मॅकिंडर आणि स्पाईकमन यांचे जे काही विचार आहेत या विचाराच्या अनुषंगाने आपण तुलना करतोय. हृदयस्थलामध्ये लेना नदीपासून पूर्व युरोपपर्यंतचा प्रदेश त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. तर मॅकिंडरच्या अर्धचंद्राकार भूमीचा भाग हा रिमलँडमध्ये विचारात घेतलेला आहे. त्यांचं वाक्य मॅकिंडरने जे लिहिलेलं वाक्य होतं त्यामध्ये जो पूर्व युरोपवर राज्य करील तो हृदयस्थलावर हुकूमत गाजवील, जो हृदयस्थलावर राज्य करील तो जगद्वीपावर हुकूमत गाजवील आणि जो जगद्वीपावर राज्य करील तो संपूर्ण जगावर हुकूमत गाजवील. अशा प्रकारचं जे घोषवाक्य आहे ते घोषवाक्य मॅकिंडरने दिलं होतं. त्याचबरोबर जो रिमलँडवर अधिकार गाजवेल तो युरेशियावर राज्य करेल आणि जो युरेशियावर राज्य करेल तो जगाच्या प्रारब्धावर राज्य करेल. अशा प्रकारचं वाक्य हे रिमलँडच्या संदर्भामध्ये स्पाईकमन यांनी लिहिलं होतं. त्याचं इंग्रजी भाषांतर आपण बघतोय. हू रूल्स ईस्ट युरोप कमांड्स द हार्टलँड, who rules the heartland commands the world Iceland, and who rules the world Iceland commands the world. आणि
स्पाइकमन यांचं वाक्य आहे, हू कंट्रोल्स द रिमलँड रूल्स युरेशिया, हू रूल्स युरेशिया कंट्रोल्स द डेस्टिनीज ऑफ द वर्ल्ड. याशिवाय आणखीन काही घटक त्यामध्ये हे फरक सांगत असताना आपल्या विचारात घेता येतील. त्यामध्ये मॅकेंडरनी हृदयस्थलामध्ये स्थलशक्ती भूशक्तीच्या विकासाला पुढं करते. म्हणजे भूशक्तीचा जर विकास व्हायचा असेल तर स्थलशक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे. हे मॅकेंडरनी त्यांच्या या हृदयस्थलामध्ये सांगितलं होतं. तर स्पाइकमन म्हणतात की भू आणि सागरी सामर्थ्य या दोघांनाही अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे भू आणि सागरी सामर्थ्य या दोघांना हे स्पाइकमन किंवा रिमलँडच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करतात. जागतिक युद्धाच्या काळाचा विचार हा मॅकेंडरच्या हृदयस्थलामध्ये आहे. तर शीतयुद्ध आणि वर्तमान स्थिती दाखवण्याचा प्रयत्न हा स्पाइकमनच्या रिमलँडच्या संदर्भामध्ये केला जातो. USSRने पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाचं पालन केलं होतं. USA मात्र रिमलँडचं पालन करत आहे. कार्यात्मक दृष्टिकोनातून मॅकेंडरचं हार्टलँड महत्त्वाचं आहे, पण कार्यात्मक दृष्टिकोनातून स्पाइकमन यांचं रिमलँड हा अधिक महत्त्वाचा असल्याचं मानलं जातं. मॅकेंडरच्या हृदयस्थलामध्ये कृषीभूमीची कमतरता आहे, तर स्पाइकमनच्या रिमलँडमध्ये कृषीभूमीची कमतरता अजिबात नाही. औद्योगिकरणासाठी साधनसंपत्तीचा अभाव हा हार्टलँडमध्ये आहे आणि औद्योगिकरणासाठी मुबलक साधनसंपत्ती ही रिमलँडमध्ये उपलब्ध आहे. मॅकेंडरचा हार्टलँड या हृदयस्थला प्रदेशातील लोकसंख्येच्या पोषण क्षमतेसाठी असमर्थ आहे, तर स्पाइकमनची रिमलँड ही हृदयस्थल प्रदेशातील किंवा रिमलँड प्रदेशातील लोकसंख्येची पोषण क्षमतेसाठी समर्थ आहे. कारण भरपूर अशा प्रकारची शेती उपलब्ध जमीन किंवा कृषीयोग्य जमीन उपलब्ध असल्या कारणानं लोकसंख्येची पोषण क्षमता करण्याची ताकद त्या प्रदेशामध्ये आहे. विश्वशांतीचं केंद्र बनू शकत नाही मॅकेंडरची हार्टलँड, आणि स्पाइकमनची रिमलँड मात्र विश्वशांतीचं केंद्र बनू शकतं. अशा प्रकारचं तुलनात्मक दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करता येतो. पण मी म्हटल्याप्रमाणे या भागाचं मी 2 भागामध्ये विभाजन केलं होतं. पहिल्या भागामध्ये आपण हे विविध घटक अभ्यासलेलेच आहेत. या पुढील भागामध्ये आपण काय पाहणार आहेत त्याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकूया. पुढील भागामध्ये आपण रिमलँड आणि रिमलँडचं महत्त्व अभ्यासणार आहोत. अमेरिकेविषयी स्पाइकमन यांचे विचार या ठिकाणी आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. चीनविषयी स्पाइकमन यांचे विचार आपण तिथं अभ्यासणार आहोत. आणि रिमलँड संकल्पनेचं टीकात्मक परीक्षण हे देखील आपण या पुढच्या भागामध्ये करणार आहोत. मित्रहो, याच्यासाठी काही संदर्भ मी आपल्यासमोर ठेवतोय आणि या संदर्भाच्या माध्यमातून तुम्हाला अधिक अभ्यास, अधिक सखोल अभ्यास त्या ठिकाणी करता येईल आणि ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना समजून घेता येईल. धन्यवाद मित्रांनो. सृष्टी क्रिएशन्स एज्युकेशनल जिओग्राफिकल व्हिडिओच्या माध्यमातून आपणास हा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण बेल आयकॉन दाबल्यास आपणास माझे अभ्यासविषयक व्हिडिओज सर्वात प्रथम बघायला मिळतील. तर पुढच्या भागात आपण भेटणार आहोत स्पाइकमन यांची रिमलँड संकल्पना भाग 2. तोपर्यंत नमस्कार.